दुर्गेवाडी संघटनाकडे विनंती असेल की आपला एक राखीव खेळाडू आपण कृपया समालोचन कक्षामध्ये पाठवा. तर वाडी बोलले संघाला देखील विनंती असेल आपलं एक राखीव खेळाडू आहे का? आले, धन्यवाद. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट चेतन दोरगे जातोय जनकेदार चौकार. धावफलकावर धावा आपण बघतोय. धावफलकावर आपण धावा बघतोय. या चेंडूवर देखील प्रचंड मोठा हल्ला चढवला जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. चेतन दोरगे सेट ऑन द फायर. आता मात्र एमडी ब्लास्टर संघाचं ब्लास्टर्स हे नाव खऱ्या अर्थानं आज सिद्ध होतंय आणि ब्लास्ट केलं जातोय. प्रत्येक चेंडूवर ब्लास्ट करण्याचा प्रयत्न पॉवर प्ले मध्ये ब्लास्टर्स खऱ्या अर्थानं तुटून पडते. एका बाजूला चेतन तर दुसऱ्या बाजूला केतन. चेतन केतनचं हे समीकरण आता मात्र तन मन धन सगळं या मॅच वर लागलेलं असणार आहे. वन्स अगेन रिव्हर्स अटेम्प्ट. चेंडू जातोय सीमा रेखाच्या धावफलकावर धावा आहेत. या धावांसोबत आताच्या 2 धावांसोबत धावफलकावर धावा आहेत. 12 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आणि इथे प्लेयर सेफ पंचांकडून घोषणा केली आहे. एक सुंदर प्रयत्न होता. चित्त्याची चपलता दाखवली पण मात्र चेतन दोरगे ऑलरेडी सेफ मध्ये होता. सन्माननीय बाबूशेठ लोखंडे यांचं या ठिकाणी आगमन होतं. भावी नगरसेवक भावी आमदार यांचं या ठिकाणी सरचं स्वागत. बाबूशेठ लोखंडे. या चेंडूवर देखील प्रचंड मोठा हल्ला आणि चेतन दोरगे सेट ऑन द फायर.
करताना आता चेतन दोडगेची सटकली आणि चेतन दोडगेने इथे मात्र वाघाचा पंजा दाखवलाय आणि इथे बॅक टू बॅक शिकार देखील केली. पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर 0, तदनंतर षटकार, तदनंतर 2 आणि तदनंतर 0, तदनंतर चौकार असे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बघतो. धावफलकावर धावा आहे तर 16 धावा. 16व्या वर्षी सचिन रमेश तेंडुलकर यांनी क्रिकेटला सुरुवात केली. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला गड ताब्यात घेतला, तोरणा किल्ला, आणि स्वराज्याचं तोरण देखील बांधलं. अत्यंत चांगल्या दर्जाचे चेंडू पहिल्या चेंडूवर निधव टाकलाय. अशोकनं जबाबदारी उचलली आणि सुंदर षटक देखील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पॉवर प्ले संपलाय. इथे आल्ला चढवायचा आहे आणि केतन देखील पहिला चेंडू इथे गगनात भिडवलाय. क्षेत्ररक्षक आहे सुंदर झेल, झटका क्रमांक 1. खरं पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, तदनंतर केतननं हल्ला केला पण त्याला दिशा देण्यात अपयश आलं. ताकद प्रचंड होती, फक्त ताकद असून उपयोग नाही. तर तिथे तुम्हाला दिशा देण्याची ते कौशल्य तुम्हाला आत्मसात करणं गरजेचं आहे. पण केतन फारशी विशेष कामगिरी करू शकला नाही. सोपा झेल होता, इथे पकडला देखील आणि झटका क्रमांक पहिला. धावफलकावर धावा बघतोय 16 धावा. अशोकचे अत्यंत सुंदर षटक, पहिला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फोडली जाते. तर चेतन देखील आता हाताला माती चोळतोय. ज्या वेळेस हाताला माती चोळण्यात आली त्यावेळेस काहीतरी वेगळं घडलंय. त्यावेळेस काहीतरी तुफानी घडलेलं आहे. तुफान तुफान तुफान, इस मॅच का तूफान चेतन दोरगे. हो, या चेंडूवर मात्र चेतनला देखील रोखून ठेवलंय. काय लाजवाब गोलंदाजी आहे. अशोक देखील आता हमकिसीचे कम नाही दाखवून देतोय आणि चेतनला रोखतोय. पण चेतन थांबेल तर वादळ कसलं. हवा झाली तर फुग्यातली होऊ नका, वादळातली व्हा. आणि वादळ मैदानाच्या आतमध्ये चेतन दोरगे बॅक टू बॅक मोठे हल्ले. सिंगल आली आहे. सिंगल सोबत धावफलक आपण बघतोय जातोय थोडासा पुढे. धावफलकावर 17 धावा लागलेल्या आहेत. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. अशोकनं 4 चेंडू अत्यंत उत्कृष्ट टाकलेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि संघनायक संघाचा कर्णधार मयूर शेठ दोरगे आता मात्र सलामीला येतील, स्ट्राईकला येतील. तर 5व्या चेंडूवर त्यांच्यावर जबाबदारी येऊन ठेवली. 5व्या चेंडूवर हल्ला चढवायचा संघनायक आहे. जबाबदारीचं पालन करायचं संघनायक आहे. जबाबदारीला आता मात्र यशापर्यंत घेऊन जायचं आहे संघनायक मयूर दोरगे ऑन स्ट्राईक. तर नॉन स्ट्राईकला आपण वादळ बघितलं. वादळ 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 मयूर दोरगे. हो, या चेंडूवर संघनायकानं मात्र गगनभेदी उत्तुंग चेंडूने केली हवाई सफर. षटकार. करतात संघनायक म्हटल्यावर काय असतं जबाबदारी. संघनायकांनी मुश्किल वक्त में जो खड़ा वही सबसे बड़ा. संघनायक षटकार खेचतोय आणि अद्याप देखील एका चेंडूचा खेळ शिल्लक या षटकामधला. मयूर दोरगे सेट ऑन दी फायर. पहिल्या चेंडूवर गगनभेदी उत्तुंग नयनरम्य फटका. वन्स अगेन एक चांगला चेंडू आणि हे षटक संपतं या चेंडू बरोबर. धावफलकावर आपण धाव बघतोय. या षटकामध्ये फक्त 7 धावा इथे आल्यात. तर तिथे एक विकेट आली आणि 3 चेंडू निर्धाव टाकले. तर इथे सिंगल देखील एक आलेली आहे. समीकरण बघितलं वाईड चेंडू आणि सॉरी फॉर दॅट वाईड चेंडू या षटकामध्ये नव्हता, विकेट होती. आणि धावफलकर आपण 7च्या मदतीने धावफलकावर धावांपर्यंत जाऊन पोहोचलो आपण. 23 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. 23 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पॉवर प्ले मध्ये चांगलं
स्कोर आपण पोहोचतोय, एक समाधानकारक धावसंख्या उभारली आहे, पण तिथे अद्याप देखील 2 षटकं इथे या ठिकाणी असणार आहेत. इथे जर कमबॅक झालं तर वाडी बोलर संघ या सामन्यामध्ये जिंकू शकतो, पण तिथे मात्र तुम्हाला तशा पद्धतीची खेळी करणं गरजेचं असेल. शेवटचे 12 चेंडू आणि किती धावा येतील. रोहितकडे चेंडू दिलाय, ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. तो रोहित आता सज्ज आहे. 23 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड, 23 धावा धावफलकावर. तर गोलंदाजी मार्कवर रोहितला बघतोय. रो सुपर हिट फ्रॉम दी वाडे बुल्लाई. पहिला चेंडूचा सामना करतोय रोहित टू चेतन, आणि चेतनची बॅट तळपली. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, जेल निसटला जातोय. सिंगल आली, चेंडू जातोय सीमा रेषा पार, फरार, चौकार. आपण बघतोय की रोहितच्या पहिल्या चेंडूवर कॅच उडाला, जेल निसटला आणि प्रचंड मोठं वरदान जीवदान भेटतंय. पुन्हा एकदा चेतन सज्ज असेल. हो, या चेंडूवर फुलटॉस चेंडू, पॉइंट चेंडू ढकलून दिला जातोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. खरं तर अशा पद्धतीचं चुकीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला मात्र धोक्यामध्ये घेऊन जात असतं. आणि 2 धावांसोबत धावफलकर आपण बघतोय की 29 धावा धावफलकावर, 29 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा रोहित सज्ज. हो, या चेंडूवर रिव्हर्सचा एक चांगला अटेम्प्ट झाला. बॅटचा आणि बॉलचा पार्थ संपर्क होऊ शकला नाही, परिणामी डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय अंतिम आहेत. पंच प्रचंड अनुभवी आहेत. पुढे एकदा गोलंदाज तयार, आणि चेतन मात्र उत्तर दिलंय या सगळ्या मुवमेंटला. षटकाराच्या माध्यमातून मोहर लागते षटकाराची. चेतनची मात्र आता दिमागदार खेळी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतीये. मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूँ. मेरे कारनामे तुम्हें बताएंगे मैं किस किस्म का बंदा हूँ. मैं पैसा नहीं खून पसीना बहा के चमकाऊ. चेतन दोरगे सेट ऑन द फायर. प्रचंड मोठा आल्ला, प्रचंड मोठा गणगणात, आणि रोहितला देखील पाणी पाजलंय आपल्या बॅटच्या माध्यमातून. एकाही गोलंदाज त्याने भरचड ठरू दिले नाही, ही त्याची एक जमेची बाजू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा स्लिप मध्ये चेंडू नक्कीच गेलाय. सिंगल सोबत धावफलकावर आपण धावा बघतो आहोत की 36 धावा धावफलकावर आपण बघतो आहोत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अद्याप देखील 6 चेंडू आहेत, आणि सलामीची फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चेतन दोरगे जो आग वकत होता तो आता मात्र शेवटचं आणि अंतिम षटक जगन्नाथ सरांकडे चेंडू दिलेला आहे. बाकीच्या सगळ्याच गोलंदाजांनी थोडीशी निराशादायक खेळी केली. आता जगन्नाथ सरांकडे मात्र इथे हा चेंडू दिलाय. शेवटचे 6 चेंडू आहेत.
आणि 6 चेंडूंचा इथे सामना करण्यासाठी आपण बघतोय सलामीची जोडी फोडली होती, पण तिथे सलामीचा फलंदाज चेतन दोरगे अद्याप देखील आग ओकतोय. अत्यंत सुंदर खेळी, अत्यंत लाजवाब खेळी आणि अत्यंत अप्रतिम मेहनत, चिकाटी, जिद्द या सगळ्या खेळी त्याच्या माध्यमातून आपण बघतो आहोत. बॅटची कड चेतन दोरगे आता मैदानाच्या मध्ये बाद होतोय. आपण बघतो की पहिल्या चेंडूवर जगन्नाथ संघासाठी धावून याला मुश्किल वक्त में जो खडा वही सबसे बडा. जगन्नाथ सगळ्यात मोठी कामगिरी करतोय आणि महत्वाच्या फलंदाजाला आता पूर्णपणे पॅव्हलियनचा रस्ता दाखवलाय, वाट दाखवली जाते स्वगृहाची. शेवटचे 5 चेंडू नवीन फलंदाज राम कोलते मॅन फ्रॉम यवत आणि यानं पहिल्या चेंडूवर हल्ला केला जातोय आणि इथे पंचांनी मात्र षटकाराची घोषणा केली आहे. एक अत्यंत खरतर एक लाजवाब प्रयत्न होता, खरतर हा लाजवाब प्रयत्न होता षटकार रोखण्याचा आणि संघासाठी खेळण्याचा एक सुंदर प्रयत्न झाला, पण प्रयत्नात अपयश. रामदासनं पहिल्या चेंडूवर इथे आणि राम मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. पंचांनी मात्र इथे विकेट घोषित केली जाते. तो की बॅक टू बॅक झटके बसलेत. या षटकामध्ये आतापर्यंत 3 विकेट गेलेले आहेत. 3 महत्वपूर्ण झटके इथे या षटकामध्ये आणि जगन्नाथनं एक षटकार नक्कीच काढलाय, पण तिथे 3 विकेट घेतल्यात. 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा गेल्यात आणि 3 महत्वाच्या विकेट देखील घेतलाय. मी त्याला आधीच म्हणलो होतो मुश्किल वक्त में जो खडा वही सबसे बडा. जगन्नाथची अप्रतिम खेळी आणि धावफलकावर आपण बघतोय 42 धावा, 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तिथे मात्र 4 धक्के इथे बसलेले आहेत. आणि या चेंडू मात्र आग ओकली. पहिला चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. अपुलकर आपण बघतोय चौकार सोबत 46 धावा, 46 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. हो, या चेंडूवर मात्र पंचांनी नो बॉलचा इशारा केला जातोय.
आणि इथे विकेट. नो बॉलच्या आताची एक धाव आणि प्लस फ्री हिट असणार आहे. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. चला क्विक फास्ट मध्ये पांढऱ्या पट्टीवर जर बॉल पडला असेल तर ते नो बॉल आहे. धावफलकावर आता मात्र फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर प्रचंड मोठा हल्ला. चेंडू प्रचंड हवेमध्ये उल्कापात घडावा तसा दुसऱ्या दरावून येतोय. फ्री हिटचा चेंडू होता. इथे मात्र विकेट. अशोक आणि सोमनाथची ही जोडी सलामीची मैदानाच्या मध्ये ते वाडेबोल संघाची आणि धावा बनवायच्या तब्बल 50 धावा 24 चेंडूमध्ये. साधारणतः 12 रनांचा स्ट्राईक तिथे गाठायचा आहे.
चालू असलेला सामना यवत वर्सेस वाडेबोलाई. यवत संघाने प्रथम फलंदाजी करताना 49 धावा जमवल्यात. तर वाडेबोलाई संघासाठी वाडेबोलाई संघाला जिंकण्यासाठी 50 धावांचं आव्हान दिलंय. ते आव्हान पेलण्यासाठी स्ट्राईकला खेळतो तो अशोक, नॉन स्ट्राईकला खेळतो सोमनाथ. ही सलामी जोडी ग्राउंड मध्ये पाडेगाव संघ तसेच कराटे संघ दोन्ही संघाचे कर्णधार त्वरित माईकशी संपर्क साधा. नाणेफेकीसाठी पाडेगाव आणि कराडे. चला गोलंदाजाचं नाव. थँक्यू डी. थँक्यू डीजे. आयकॉन क्षेत्ररक्षक सनी मिसाळ ग्राउंडच्या दिशेने. यांना क्षेत्ररक्षणासाठी भरपूर अशी मागणी असते. स्वतःच पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन आला तो मयूर. स्वतः संघाचा संघनायक आहे मयूर दोरगे. सामना चालू. चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका आणि मला वाटतंय सामन्याची सुरुवात ही 4 धावांनी झाली. आपलं स्वतःच खातं खोललंय ते. चांगल्या पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा मला वाटतं हा लागोपाठ दुसरा चौकार. सुरेख अशी फलंदाजी करतो तो. थँक्यू डीजे. पुढील चेंडू रिव्हर्स स्वीप. आता मात्र कमबॅक मानावं लागेल ते गोलंदाजाचं. निर्धावाचा चेंडू. चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे. मयूरचा पुढील चेंडू. चला या पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा तोच फटका आणि अशोकच्या बॅटमधून आलेला तिसरा चौकार. या 4 धावेने संघ पोहोचतो तो बिनबाद 12. मयूरचा पुढील चेंडू. या सामन्याचं पुढील सामन्याचा टॉस कार्यक्रम चाललेला आहे. कराटे संघाने टॉस जिंकलाय. चला निर्णय कळवा आपला. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. पाहूया या फटक्यावरती किती धावा जमवतात. 1 धाव तर पूर्ण. एकाच धावीवर समाधान मानावं लागेल ते अशोक याला. आता मात्र मयूरचा सामना करेल तो सोमनाथ.
सोमनाथला आपलं खातं खोलायचे अजून. या एका धावेने संघ पोहोचतो बिनबाद 9 आपलं 13 सॉरी चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फटका. मला वाटतं आता सोमनाथच्या बॅटमधून आलेला एकच धाव तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धावेने संघ पोहोचतो 14. पंचांचा इशारा षटक पूर्ण. एक षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 14. पॉवर प्लेचं षटक संपलंय. हे पहा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. दोन्ही संघाने याची नोंद घ्या. पंचांशी वाद संघवाद. अनुभवी असे पंच. चला सामना चालू करून घ्या. यवत संघ चला सामना चालू करून घ्या. गोलंदाजाचं नाव सांगा. क्षेत्ररक्षक गोलंदाजाचं नाव सांगा. अजित. स्वतःच पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो अजित. गोलंदाजाचं नाव सांगा. भैया. स्वतःच पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन आला तो भैया. त्याचा सामना करेल तो सोमनाथ. भैया टू सोमनाथ. पुढील चेंडू चांगल्या पद्धतीने चेंडू तेवढा चांगला फाटका. आणि मला वाटतंय हा कणकणीत चौकार. पंचांचा इशारा 4 धावा. थँक्यू डीजे. या 4 धावे संघ पोहोचतो बिनबाद 18. भैयाचा पुढील चेंडू सामना करत होतो सोमनाथ. चांगल्या पद्धतीने चेंडू चोरट्या स्वरूपाची 1 धाव. या एका धावेने संघ पोहोचतो 19. आता मात्र भैयाचा सामना करतो अशोक.
आणि या चेंडूवर प्रचंड मोठा प्रहार, क्षेत्ररक्षक आहे, सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये. राम कोलतेने हा सुंदर झेल पकडलाय. धावफलकावर धावा आपण बघतोय की उंचापुरा देह, उंचापुरा ताकदवान खेळाडू राम कोलतीने सुंदर झेल घेतला. आणि धावफलकावर आपण धावा बघतोय की 19 धावा धावफलकावर आपण बघतो आहोत. आणि षटक क्रमांक 2 हे मार्गस्थ आहे. 3 चेंडू संपलेत, अद्याप 3 चेंडू शिल्लक आहेत. आणि एक चांगला चेंडू इथे वाईड घोषित केलाय. धावफलक 1 ने जातोय पुढे. धावफलकावर 20 धावा निश्चितपणे लागलेल्या आहेत. अद्याप देखील काही चेंडू शिल्लक आहेत. बनवायच्यात अजून तब्बल 50 धावांपर्यंत जाऊन पोहोचायचं आपल्याला. आणखी 31 धावांची गरज, 30 धावांची गरज. आणि या चेंडूवर प्रचंड मोठा हल्ला, क्षेत्ररक्षक आहे, स्वतःच्याच गोलंदाजीवर सुंदर यश. योगेश मैदानाच्या आतमध्ये बाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. छत्री पावसाला रोखू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस मात्र नक्की देऊ शकते. 20 धावा धावफलक, 20 रन्स. 50 करायचे आहेत, 50. 49 धावा धावफलकावर लागल्या होत्या आणि आपल्याला आणखी 30 धावांची गरज आहे. धावफलकावर 20 धावा, 50 टू विन. उलटा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, पंचांनी नो बॉल इशारा दंडित केला जातोय. सिंगल आली, डबलचा प्रयत्न आणि ही धाव देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट. नो बॉल, फ्री हिट. फ्री हिट पे हिट करना है, इसके लिए आपको कुछ अलग करना पड़ेगा. परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमी पे बैठ के क्या आसमान देखता है. पंख खोलायचा. फ्री हिटचा चेंडू. वाईट चेंडू आणि फ्री हिट कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू. संधी आहे, हुलकावणी देते, पण संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करायचं आहे. अप्रतिम संधी आणि या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतर होतंय आणि सुंदर झेल. आताच्या 2 धावांसोबत धावफलक थोडासा जातोय पुढे. धावफलकावर धावा आपण बघतोय की 26 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. बॅटची कड आणि सुंदर क्षेत्ररक्षण, थोडासा स्क्वेअर कटचा प्रयत्न. षटक समाप्तीची घोषणा. 3
तिसरं षटक मैदानाच्या मध्ये मार्गस्थ होणार आहे. 2 षटकं संपलीत. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे आणखी 24 धावांची गरज. 12 धावांचा स्ट्राईक रेट गरजेचा. हल्ला करणं गरजेचं आहे. शेवटचे 12 चेंडू, धावांची गरज 24. अभी तो असली मंजिल पाना बाकी है, अभी तो इरादों का इम्तिहान बाकी है, अभी तो तोलिए मुट्ठी भर जमीन, अभी तोलना पूरा आसमान बाकी है. 12 चेंडू 24 धावा. पहिला चेंडू अप्रतिम कौशल्यपूर्ण गोलंदाजी आणि निश्चितपणे या गोलंदाजानं पहिल्या चेंडूवर जखडून ठेवलंय. शेवटचे 11 बनवायचे 24. बॅटची कड, क्षेत्ररक्षक आहे. सिंगल सोबत धावफलक थोडसा जातोय पुढे. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाही आणि धावफलकावर आपण बघतोय की आणखी 23 धावांची गरज. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगन भरारीचं वेड मात्र रक्तात असावं लागतं. कारण की क्रिकेट हा ठार 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 वेड्या लोकांचा खेळ आहे. 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. 2 षटकार पूर्णपणे धावफलकाला आग लावणारे असतील. समीकरण बिघडून टाकतील. 10 चेंडू आणि बनवायच्यात 23 धावा. हो, या चेंडूवर हल्ला आहे. राम कोलते तिथे आहे. सिंगल 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 सोबत धावफलक जातोय थोडासा पुढे. आपण बघतोय की धावफलकावर धावा लागलेल्या आहेत. 28 धावा आणि आणखी 22 धावांची गरज. 9 चेंडू 22 धावांची गरज. कधीही काही होऊ शकतं. कतरा पीपीएलचा थरार 8वा. नाजरे सुपे संघाच्या 7 विकेट गेल्या होत्या आणि या चेंडूवर आपलातून कौशल्यपूर्ण फटका. चेंडू जातोय सीमारीच्या पार. षटकार. आठ चेंडू आणि 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावांची गरज. मी किस्सा सांगत होतो. राहुल वायकर सासवड ब्लास्टर संघाचा खेळाडू असा आहे की त्यानं 7व्या क्रमांकासाठी फलंदाजी येऊन 18 चेंडू मध्ये 42 धावांचं लक्ष होतं ते पार केलंय. म्हणजे कधीही काय होऊ शकतं. 8 चेंडू 16 धावांची गरज. आणि मात्र बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक चांगले चेंडू या स्पर्धेला पूर्णपणे या ठिकाणी ग्राउंडचं सौजन्य दिले सन्माननीय बाळासाहेबजी जगताप. पेशवे मैदान आपण ज्याला ओळखलं जातो या मैदानाचं सौजन्य त्यांनी दिलं. त्यांचं देखील या ठिकाणी पूर्णपणे धन्यवाद असणार आहे. या चेंडूवर बॅटची कड. क्षेत्ररक्षक आहे. यष्टी रक्षकानं सुंदर झेल. आणखीन एक झटका मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद डीजे. डीजे धन्यवाद. शेवटचे 7 चेंडू बघतोय आपण आणि धावा बनवतात 16 धावा. मंजिल पाने के लिए सूखा खाना खाना भी पड़ता है. मंजिल पाने के लिए सूखा खाना खाना भी पड़ता है. और मेरे दोस्त मंजिल खुद पास नहीं आती, मंजिल के पास जाना पड़ता है. 7 चेंडू बनवायच्या 16 धावांची गरज. कराटी संघानं डिसिजन कळवा प्लीज. 7 चेंडू आणि बनवायच्यात 16 धावांची गरज.
6 चेंडू आणि 16 धावांची गरज. आपण बघतोय की 6 चेंडू 16 धावांची गरज. वाटतंय तेवढं सोपं लक्ष निश्चितपणे नाहीये. जगदंब उरुळी संघाचा सामना आणि मांजरी संघाचा सामना आठवा. 6 चेंडू आणि 17 धावांची गरज होती. मांजरी संघाने तो सामना चेस करून दाखवला होता. इथे कधी काय होऊ शकतो ती क्षमता तुमच्यामध्ये आहे, ते पोटेन्शियल आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. आणि पहिल्या चेंडूवर गगनभेदी फटका. चेंडू जातोय आपल्यातून. एक्सलंट पीस ऑफ द फील्ड. अप्रतिम कौशल्य पूर्ण क्षेत्ररक्षण. काय लाजवाब आहे. तर याच्यासाठी स्पिरिट गरजेचं आहे, याच्यासाठी आपल्यातून कौशल्य असणं गरजेचं आहे. खर तर विरोधी संघाने देखील या खेळाडूसाठी टाळ्या वाजवल्यात. याला खिलाडी वृत्ती म्हणतात. खर तर वाडीबोले संघाच्या या खेळाडूसाठी माझ्याकडून हॅट्स ऑफ असेल. 2 धावा येतील. शेवटचे चेंडू 5 बनवायच्या 14. 5 चेंडू 14 धावांची गरज. रंगलेला आपल्यातून सामना, रंगलेला प्रचंड महाकाय तरार, प्रचंड मोठा सस्पेन्स. 5 चेंडू बनवायच्या 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. वन्स अगेन बिग हिट. जातोय 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 सीमा रेखा पार. षटकार. सुरुवातीला वाडीबोले संघाच्या फलंदाजीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यावेळेस सांगायचं, ज्यावेळेस तुमच्यावर शंका उपस्थित केल्या जाईल त्यावेळेस सांगायचं, अखबार हूं औकाती क्या मेरी, अखबार हूं औकाती क्या मेरी, लेकिन शहर जलाने के लिए काफी हूं. आणि आग लावणारा सामना. 4 चेंडू बनवायच्यात 8 धावांची गरज. ओहो, डिप्रेशन आहे, डिप्रेशन डिप्रेशन डिप्रेशन. थरारक सामना. आता डिप्रेशन निर्माण करणारा सन्मान बघतोय. प्रत्येक चेंडू आता विचारपूर्वक टाकायचा. 4 चेंडू बनवायच्यात 8. टका गाठ पडली 2 महाबलाढ्य संघांची. आणि विजयी 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 फटका होऊ शकतो. सामना कुठे होता, कुठे येऊन पोहोचलाय. प्रयत्न करावे लागतील, सातत्यपूर्ण गोलंदाजी करावी लागेल तर कुठेतरी एक वेगळा टर्निंग पॉइंट. यवत संघासाठी देखील समान संधी आहेत, पण काहीतरी वेगळं करून दाखवावं लागेल. 3 चेंडू 2 धावांची गरज. आणि या चेंडूवर देखील प्रचंड मोठा हल्ला. षटकार. विजयी फटका. बेस्ट फिनिश ऑफ द मॅच. षटकार.